जिवंत डोळे वाटतात बाप्पाचे। त्याच्यावरती आपण मोत्यांची झालरी सुद्धा पाहतो आणि मध्ये ओरिजिनल दागिने टाकलेले आहेत त्यांनी। आणि बाप्पाच्या गळ्यामध्ये ना आपल्याला रुद्राक्षांची माळ सुद्धा पाहायला मिळते। एकदम असं नाजूक नाम बाप्पाचा काढलेला आहे बघा, एकदम असं मार्बल टाईप दिसतोय। मला तर खूप आवडला हा बाप्पा, म्हणून पहिला हाच दाखवतो तुम्हाला। आणि हा मंडळी, मला माहिती आहे तुम्ही आपले व्हिडिओ बघताय, तुम्हाला आवडतात, तुम्ही लाईक करत नाही, शेअर करत नाही, व्हिडिओला कमेंटसुद्धा करत नाही, तर असं करू नका। एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो की बेल आयकन आहे ना त्याला बाई तोडून टाका। चला आता आपण सुरू करूया। वेलकम टू न्यू ब्लॉग। आणि आज आपण आलो आहे हंबळापूरमध्ये पूर्णर्वी आर्ट्स येथे, आणि जे की लोकेटेड आहे हंबळापूर फाट्यावरून 2 मिनिटाच्या अंतरावरून अथर्व आर्ट्सच्या समोर। हा बघा, हा बघू शकता तुम्ही बॅनर, पूर्णर्वी आर्ट्स ऑनर आहेत जे की संदीप भोयर, आणि त्यांच्या समोरच आपल्याला बघू शकता एवढी मोठी बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते। समोरलाच आपल्याला एंट्रीलाच पाहायला मिळते एवढे मोठे 2 बाप्पा आहेत बघू शकता। हा एक आहे, एक 6-6.5 फुटाचा बाप्पा असा, आणि हा एक आहे 8-1 फुटाचा बाप्पा आहे, हा जो की पूर्ण स्टँडिंगमध्ये असा गदावाला बाप्पा बघू शकता। आणि खाली ना बाप्पाच्या बघा कसा वाघोबा दिसतोय खाली। आपण अगोदर त्यांचा पूर्ण डिस्प्ले बघून घेऊ आणि नंतर मग पूर्ण डिटेलिंगमध्ये माहिती बघू आपण। आणि मंडळी, आपण हा पहिला बाप्पा बघतोय दगडूशेठ, जो की 2.5 फुटाचा असणार आहे, असा लुक असणार आहे बाप्पाचा। बाप्पाची ना ज्वेलरी बघून घ्या, मला तर खूप आवडला आहे हा बाप्पा, म्हणून मी पहिला हाच दाखवतो तुम्हाला। बाप्पाची ना ज्वेलरी ना पूर्ण ब्ल्यू टोनमध्ये अशी केलेली आहे, स्काय ब्लू कलरची ज्वेलरी बाप्पासाठी यूज केलेली। आणि जो बाप्पाच्या अंगावरती तुम्ही बघा शेला आणि बाप्पाचा जो धोतर आहे ना एकदम युनिक असा आपल्याला पाहायला मिळतो। आणि जी बाप्पाची लेस आहे ना धोतराची बघू शकता तुम्ही, एकदम ट्रान्सपरंट मोत्यांची आणि गोल्ड कलरमध्ये आहे ती, खूप छान दिसतंय गणपती बाप्पा। आणि इथला ना बॉडी कलर तुम्ही बघू शकता बाप्पांचा, खूपच सुंदर आहे। आणि बाप्पाच्या नामावरती ना जो तुम्ही बघताना हा समोरचा जो पहिला कमल आहे ना, हा बघा तो ना आपण दरवेळी आपण नेहमी म्हणजे असा ऑरेंज कलरमध्ये पाहतो, पण इथला ना असं ब्ल्यू कलरमध्ये दाखवलं, जो की बाप्पाच्या कपड्यांना तो मॅच होऊन गेला आणि खूपच गोड दिसतं गणपती बाप्पा। बाप्पाच्या जे तुम्ही कमल बघताय ना बघा, ते पूर्ण असे डिटेलिंगमध्ये आपल्याला कमल पण पाहायला मिळतात। हे बघा पूर्ण डिटेलिंगमध्ये आपल्याला कमल पाहायला मिळतात बाप्पाचे, असा लुक असणार आहे बाप्पाचा। हा आपण पाहतोय बाप्पा 1-2 फुटाचा असणार आहे महाराजा, जो की अशा प्रकारे बसला आहे। हा बघू शकता एक हात बाप्पाचा समोरला आहे, आणि जो बाप्पाचा सिंहासन दाखवला बघा एकदम असं ब्लॅक आणि सिल्वर कलरमध्ये दाखवलं आहे, ज्याच्यामुळे तो खूपच असं उठून दिसतोय गणपती बाप्पा। आणि बाप्पाची ज्वेलरी बघा की अशी एकदम लाऊड अशी बोलते बाप्पाची ज्वेलरी, जी की खूप अशी उठून दिसतंय। पूर्ण ना असा हा ब्लॅक वगैरे टोनमध्ये मिक्स टोनमध्ये केलेला बाप्पा या बाप्पाचा। जर तुम्ही धोत्राचा जर विचार केला तर हा बघा, हा तुम्हाला पण गोल्डन कलरमध्ये आहे, आणि त्याला ना ब्लॅक अशी लेस लावली, आणि बाप्पाच्या अंगावरती शेला पण ब्लॅक टाकला आहे, आणि मागची जी प्रभावल आहे ती ब्लॅक आणि सिल्वरमध्ये, त्याच्यामुळे तो सर्व असा एकदम असा मॅच झाला। आणि जो बाप्पाचा जो कलर आहे ना बॉडी कलर, तो कसा उठून दिसतो बघा। आणि गणपतींची जी फिनिशिंग बघताय ना बघा, एकच नंबर A1 क्वालिटीची फिनिशिंग आपल्याला पाहायला मिळते। खूप सुंदर बाप्पा या। हा पाहतोय आपण 2 फुटाचा कृष्ण अवतारवाला बाप्पा, बघू शकता एकदम गोड गणपती बाप्पा हा। बाप्पाच्या सोंड्यावरचं जो नाव आहे ना बघा, एकदम असं नाजूक नाम बाप्पाचा काढलेला आहे, खूपच गोड दिसतोय। आणि बाप्पाच्या हातातली जी बासरी आहे ना ती बघा डायमंडचा असं वर्क केलं आहे बासरीला सुद्धा, खूप गोड दिसते बाप्पाच्या हातातली बासरी। आणि ओव्हरऑल बाप्पा आहे ना हा बघा, बाप्पाच्या याच्यामध्ये ना व्हायलेट कलरचा असा शेला टाकलेला आहे, जो की पूर्णपणे हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। आणि बाप्पाचा धोतर बघू शकता स्काय ब्लू कलरमध्ये धोतर आहे बाप्पाचा। आणि बाप्पाचा म्हणजे मला जी पर्सनल गोष्ट जी खूप आवडली ना ती बाप्पाचा फेटा बघा, खूपच सुंदर दिसतोय बाप्पाचा फेटा। बाप्पाचे जे डोळे आहेत ना एकदम बोलके डोळे आहेत बाप्पाचे, खूपच गोड आणि असे जिवंत डोळे वाटतात बाप्पाचे। मला तर हा प्रचंड बाप्पा आवडला आहे। आणि हा आपण बघू शकता 3 फुटावाला टिटवाळा बाप्पा, कशा प्रकारे बाप्पाला डिझाईन केलं आहे, खूप गोड दिसतो गणपती बाप्पा। बाप्पाच्या मुकुटात बघायला बघा पिंक कलरचे डायमंड यूज केलं, आणि पूर्ण ना डायमंड ज्वेलरी आहे बाप्पाच्या याच्यावरती वर्क केले। बाप्पाच्या कानामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता ब्रॉच लावलेले आहेत बघा। आणि बाप्पाचं जो नाम आहे ना बघा, आणि खूपच सुंदर असं नाम आहे बाप्पाचं। आणि बाप्पाच्या डोळ्यांची जी आखणी बघते ना, खूपच अशी जिवंत आखणी वाटते, एकदम असे ओरिजिनल डोळ्यांसारखी वाटते बाप्पाची आखणी। आणि पूर्णपणे जो बाप्पाचा जो वर्क केला ना तो असा पंचरंगी डायमंड यूज केला। सोंड्यावर तुम्ही बघू शकता
जे डायमंड आहेत ना वेगवेगळे कलर्स देत आहेत, तसे पंचरंगी डायमंड यूज केले, त्याच्यामुळे खूपच डिफरंट लुक येतो बाप्पाला. आणि जो बाप्पाचा वर्क आहे ना बघा, सुद्धा इथला पोटावरचे जो दागिने आहेत ना बघा कशा प्रकारे डिटेलिंग केलं आहे पूर्ण काम. आणि धोत्रावरती बाप्पाच्या ना गुलाबाची फुलं आपल्याला पाहायला मिळतील, जे की खूप डिफरंट लुक देते. आणि असा असणार बाप्पाचा फर्निचर खालचा ओव्हरऑल असा लुक आहे बाप्पाचा, जो की 3 फुटामध्ये टिटवाला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि पुढं आहे डबल सिंहवाला गणपती बाप्पा, जो की 3 फुटामध्ये असणार आहे. पूर्णपणे बाप्पाची ज्वेलरी बघू शकता, अशी बाप्पाची ज्वेलरी असणार आहे. आणि बाप्पाचं जो नाम आहे ना बघा, जो व्यंकटेश आणि जगन्नाथ जसा असतो ना मूर्त, त्या प्रकारे बाप्पाचं नाम आपल्याला पाहायला मिळते इथे. आणि बाप्पाच्या ना कानामध्ये आपल्याला बालीसुद्धा पाहायला मिळते. आणि पूर्णपणे दोन्ही बाप्पाच्या हातातले शस्त्र पण वर्क केलेले आहेत. आणि इथली जी ज्वेलरी नाही बघा, ही मोठे असे पेंडंट यूज केले आहेत, जे की डायमंड आहेत, काचेची ज्वेलरी आहे ती. आणि तिनं अशी स्काय ब्ल्यू कलरमध्ये आहे, त्याच्यामुळे वेगळा डिफरंट लुक देते. आणि आतमधले जे आपण हे पॅच बघतोय ना, ते ही डायमंड ज्वेलरी आहे. आणि असा ओव्हरऑल बाप्पाचा लुक असणार आहे. हे पाहतोय आपण आता 2 फुटाचा चौरंग बाप्पा. किती गोड गणपती बाप्पा दिसते बघा. बाप्पाच्या फेट्याची पासून आपण सुरुवात करू. बाप्पाचा जो फेटा आहे ना बघा, स्काय ब्लू कलरमध्ये फेटा आहे बाप्पाचा. आणि खूपच असे कलरफुल फुलं यूज केले आहेत बाप्पाच्या फेट्यासाठी. आणि बाप्पाचं जो नाम आहे ना, किती अक्षरशः गोड दिसतोय नाम बाप्पाचा. आणि बाप्पाचे जे डोळे आहेत ना, ते ग्रीन कलरमध्ये डोळे दाखवलेले आहेत. आणि बाप्पाच्या दोन्ही हातामध्ये आपल्याला पुष्प पाहायला मिळतील, जे की गुलाब पुष्प असणार आहेत. बाप्पाला ना पूर्ण स्काय ब्लू टोनमध्ये बाप्पाला वर्क केलेलं आहे. बाप्पाच्या फेट्यावरती नाही असेल आपल्याला ब्रॉशसुद्धा पाहायला मिळतील, जे की खूपच सुंदर असे ब्रॉश दिसत आहेत तिथे. ओव्हरऑल जो बाप्पा आहे ना, खूप गोड दिसतोय बाप्पा. चौरंग आहे हा 2 फुटाचा असणार आहे. आणि पुढे आपण पाहतोय हा पण चौरंग बाप्पाचा आहे. ॲक्च्युली 3 चौरंग आहेत बघू शकता, 1, 2 आणि 3. फक्त या तिघांना ना वेगवेगळ्या टोनमध्ये केलेत. हा स्काय ब्लू कलरमध्ये आहे, हा क्रीम कलरमध्ये आहे, आणि हा नॉर्मल असा शेवली कलरमध्ये असा पाहतोय आपण बाप्पा. बाप्पाचे ना ज्वेलरी बघू शकता, खूपच अशी गोड ज्वेलरी बाप्पाची केली आहे. याचा जो पॅच बघताय ना मधला, हा बघा खूपच असा डिफरंटवाला पॅच आहे बाप्पाचा. आणि ओव्हरऑल हे तिन्ही जे बाप्पा आहेत ना, ते खूपच असे गोड गणपती बाप्पा दिसतात. मला तर पर्सनली इथले गणपती खूप आवडलेत. आणि हा आपण पाहतोय 2.5 फुटाचा फिलिप्स बाप्पा. बाप्पाचा जो बॉडी कलर आहे ना, तो बघा एकदम असा मार्बल टाईप दिसतोय, जो की खूपच असा अट्रॅक्टिव्ह कलर दिसतोय बाप्पाचा बॉडी कलर, जो की ग्रे आणि ब्लॅकमध्ये बाप्पाचा बॉडी कलर आपल्याला पाहायला मिळतो. आणि जो बाप्पाला जो धोतर यूज केला ना, तो ग्रीन कलरमध्ये आहे, ज्याच्यामुळे तो खूपच असा उठून आणि एकदम लाऊड असा दिसतोय. बाप्पाची मुकुटाची ज्वेलरी बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर इथे आपल्याला ज्वेलरी पाहायला मिळते. आणि ओव्हरऑल म्हणजे जे बाप्पाच्या डोळ्यांची जी आखणी आहे ना, इथली प्रत्येक गणपतीची एकदम अशी डिफरंट आणि युनिक अशी आखणी आपल्याला पाहायला मिळते. आणि तेवढा सुंदर असा नाम बाप्पाचा. खूप सुंदर गणपती बाप्पा आहे हा. आपण पाहतो आता डबल लोडवाला टिटवाळा बाप्पा हा बघू शकता, जो की 3 फुटामध्ये असणार आहे. खूपच गोड गणपती बाप्पा आहे. पूर्ण असं दागिन्यांनी मडलेला बाप्पा आहे हा. पूर्ण एकदम असं दागिनावाला गणपती बाप्पा वाटतंय. बाप्पाच्या याच्यावरती ना मेटल ज्वेलरी यूज केली, जी आपण बघू शकतो गळ्यामध्ये जी बाप्पाची ज्वेलरी आहे ना, ती मेटल ज्वेलरी आहे. त्याच्यामुळे ना खूपच अशी लय लाऊड दिसते, एकदम असं उठून दिसतोय बाप्पा. बाप्पाचा जो मुकुट आहे ना, त्याला डायमंड ज्वेलरी यूज केलेलं आहे. पूर्ण बाप्पाचे शस्त्र वगैरे आपल्याला पूर्ण वर्क केलेलं आहे पाहायला मिळते. आणि बाप्पाच्या हातातल्या ज्या बांगड्या आहेत नाही बघा, खूपच असे गोड वर्क केलेलं आहे. आणि बाप्पाच्या अंगावरचा जो शेला आहे ना, तो बघू शकता सिल्वर कलरमध्ये शेला आहे, जो की खूपच असा भारी दिसतो. आणि जी शेला जी लेस यूज केली ना, तिने एकदम कशी कलरफुल आहे बघा, एकदम कलरफुल लेस आपल्याला पाहायला मिळते. आणि बाप्पाचा धोतर पण बघू शकता तुम्ही, एकदम असं डार्क पर्पल कलरमध्ये आहे. आणि त्याला रेड कलरची लेससुद्धा लावलेली आहे. बाप्पाचा एक पाय असा वरती असणार आहे आणि एक पाय खाली आहे, ज्याच्यामुळे खूपच असं गोड दिसतं गणपती बाप्पा. असा प्रॉपर लुक असणार आहे बाप्पाचा. आणि बाप्पाच्या सोंडेवरती ना बघा रेड कलरचे डायमंड यूज केले, त्याच्यामुळे खूपच गोड दिसतोय गणपती बाप्पा. हा 3 फुटाचा डबल लोडवाला टिटवाला आहे. तर आपण प्राबळवाला टिटवाला बाप्पा, खूपच गोड गणपती बाप्पा आहे. कारण की काय माहिती आहे का, बाप्पाच्या ना प्राबळला बघू शकता तुम्ही, आधी वंदू तुझं मोर आहे असा बाप्पाच्या पाठीमागे नावसुद्धा पाहायला मिळतं आपल्याला. आणि खूप गोड गणपती बाप्पा आहे. बाप्पाच्या इथे जी लिखाई केली ना, ती बघा इथे ना कलश दाखवलं आहे बाप्पाच्या कपाळावरती बघू शकता. खूपच मला तर खूप आवडला आहे बाप्पा हा. आणि इथे पूर्ण आपल्याला मेटल ज्वेलरी यूज केलेली पाहायला मिळते. आणि पूर्ण बाप्पाचं आहे ना बघा, आपण दागिनावाला पूर्ण गणपती बाप्पा दिसतोय. आणि बाप्पाच्या अंगावरती ना जो शेला टाकला, तो डार्क मँगो कलरमध्ये शेला असणार आहे बाप्पाचा, जो की खूपच अजून रॉयल लुक देते बाप्पाचा. आणि इथे मुकुटाला बघायला ना बाप्पाच्या बघा एकदम असा लटकन लावला आहे, जो की खूपच सुंदर दिसतोय. आणि बाप्पाला डार्क रेड कलरमध्ये, जसं आपली पैठणी साडी जशी असते ना, तशा त्या याच्यामधला कापडामधला असं बाप्पाला धोतर लावलं आहे, त्याच्यामुळे खूपच तो असा उठून दिसतो. आणि ब्लॅक कलरची बाप्पाला ब्लॅक गोल्ड कलरची लेस लावली आहे. खूपच गोड दिसतो गणपती बाप्पा. हा असणार आहे 3 फुटाचा प्रभाववाला टिटवाळा.
आणि हा आपण पाहतोय एक 3 फुटाची माऊली बाप्पा. बघू शकता खाली बाप्पाचं नाव सुद्धा आहे, खाली माऊली टाकलेला आहे. आणि बाप्पाचा जो वर्क केलेला आहे ना, जो पूर्ण ब्ल्यू कलरमध्ये केलेला आहे. जो बाप्पाचं नाम बघताय ना, तो बघा ब्ल्यू साईडून अशी बॉर्डर आहे त्याला, आणि मध्ये येलो ग्रीन अशी मिक्स कलर यूज केला. व्हाईटसुद्धा आहे. खूप गोड दिसतोय गणपती बाप्पा. बाप्पाच्या मुकुटावरचे जे मासे असतात ना, जे विठ्ठलाच्या वरती आपण पाहतो मुकुटाला जसे मासे बघतात, ते मासे कशा प्रकारे डिझाईन केले. बाप्पाच्या कानातले जे मासे आहेत त्यालासुद्धा डायमंड ज्वेलरी यूज केले मिळते आपल्याला पाहायला. आणि बाप्पाचा जो धोतर आणि शेला आहे ना, खूपच गोड लुक देते, कारण का पूर्णपणे सिल्वर कलरमध्ये चमकते, असं शाईन मारते तो. ॲक्च्युली तो कॅमेरामध्ये प्रॉपर दिसत नाही, या साईडला दिसतोय सुद्धा. आणि जो शेला आहे ना बाप्पाचा बघा कशा प्रकारे तो रिफ्लेक्ट होते. खूप गोड गणपती बाप्पा दिसते. आणि बाप्पाच्या पाठीमागे लोड आपल्याला पाहायला मिळते. माऊली हा 3 फुटाची माऊली असणार आहे. आणि मंडळी आता आपण पाहतोय एक बालमूर्ती टाईप बाप्पा आहे. हा महाराज आहे. हा पण बाप्पाचे पाय तुम्ही आधी अगोदर बघू शकता. एक पाय खाली आहे बाप्पाचा, एक पाय वरती. आणि बाप्पाच्या जे पैंजणांचा जो वर्क पाहत आहे बघा, एकदम ते जसे वाले असतात ना पायात बाप्पाचे, तसा बाप्पाचा वर्क केलेला आहे हा बघा. आणि खूप गोड गणपती बाप्पा दिसतो. या बाप्पाचा फेटा आहे ना एकदम कलरफुल, आणि त्याला वरती मोराचा पीससुद्धा लावला आहे. आणि छोटी छोटी ना फुलं लावली आहेत, ज्याच्यामुळे खूपच असा चांगला लुक येते बाप्पाचा. बाप्पाच्या कानामध्ये आपण बाळीसुद्धा पाहतो आहे पाठीमागे, हे बघा. आणि पूर्ण शस्त्र वगैरे ते बाप्पाचे पूर्ण ज्वेलरी वर्क केलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. खूप गोड गणपती बाप्पा आहे हा. आणि पुढे आहे फर्निचरवाला बाप्पा, 2 फूट असणार आहे आपण बाप्पा. खूप असं गोड दिसतं. आणि बाप्पाची आहे ना तुम्ही ज्वेलरी बघू शकता कशी ना थोडी डिफरंट अशी लुक देते. फोटोवरची जी ज्वेलरी बघते ना, आपण नेहमी ना असं सिंगल हार वगैरे बघतो, पण इथं ना डबल ज्वेलरी दाखवलेलं आहे. आता आपण पाहतोय दगडूशेठ बाप्पा, जो की 2 फुटाचा बाप्पा असणार आहे. आणि असा बाप्पाचा पूर्ण लुक आहे, कारण की बाप्पाला ना पूर्ण कपडा यूज केलेला आहे. आणि वरती त्याच्यावरती दागिने, जे की ओरिजिनल दागिने टाकलेले आहेत त्यांनी. आणि बाप्पाच्या गळ्यामध्ये ना आपल्याला रुद्राक्षांची माळसुद्धा पाहायला मिळते. बघ किती गोड लुक देते रुद्राक्षांची जी माळ आहे ती. आणि पूर्ण बाप्पा जो आहे ना पूर्ण ज्वेलरी वर्क केलं आहे. बाप्पाच्या कानामध्ये सुद्धा आपण इकडे डायमंड ज्वेलरी यूज केलेली आहे. आणि ती ना मी अशी पहिल्यांदा ज्वेलरी बघतोय, की खूपच युनिक वाटते. आणि पूर्ण बाप्पाचा मुकुट वगैरे अशा प्रकारे त्यांनी डिझाईन केलेलं आहे. खूप गोड गणपती बाप्पा दिसतो. हा दगडूशेठ आहात की 2 फुटाचा असणार आहे. आणि बाप्पाचा ना जो तुम्ही धोतर पाहता ना, जो व्हाईट कलरमध्ये म्हणजे थोडा नॉर्मल असा क्रीम कलरमध्ये, आणि त्याला गोल्डन लेस लावलेलं आहे बाप्पाला. बाप्पाच्या दोन्ही हातामध्ये आपल्याला कमलपुष्प पाहायला मिळतील. तर असणार आहे 2 फूट दगडूशेठ बाप्पा. आणि या साईडला आपण पाहतोय क्रॉस कैची गणपती बाप्पा, जो की 2 फुटामध्ये असणार आहे क्रॉस कैची गणपती बाप्पा. इतक्या छोट्या गणपतीला सुद्धा ना त्यांनी पूर्ण असं डिटेलिंगमध्ये वर्क केलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. पूर्ण आपण अगोदर मुकुटापासून बघूया, जशी बाप्पाची ज्वेलरी आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर जो बाप्पाचा जो शेळा पाहते ना, तो बघा कसं मागच्या साईडला गेला, पूर्णपणे हवेमध्ये आपल्याला शेळा पाहायला मिळतो, एकदम युनिक असा. आणि जो बाप्पाचा धोतर आहे ना, तो बघा दोन्ही साईडला तुरे टाकलेत. या साईडला सुद्धा एक तुरा पाहायला मिळतो आपल्याला, आणि या साईडला एक तुरा पाहायला मिळतो. आणि मध्ये सुद्धा आपल्याला बाप्पाच्या ना अशी लेस पाहायला मिळते. हे बघा इकडे पण लेस टाकले, खूपच सुंदर असं आणि पूर्ण डिटेलिंग मला बाप्पा आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि जे बाप्पाची ज्वेलरी केली आहे ती ना अशी स्काय ब्ल्यू कलरचे डायमंड त्याला यूज केले, जेणेकरून खूप सुंदर गणपती बाप्पा दिसतोय. बाप्पाच्या दोन्ही साईडला आपल्याला लोटसुद्धा पाहायला मिळतात. आपण पाहतोय मल्हार गणपती बाप्पा. हा बघा किती गोड दिसतोय गणपती. मला तर पर्सनली खूप आवडला. बाप्पाची जी पगडी बघताय ना, ती डार्क रेड कलरमध्ये पगडी आहे बाप्पाची, आणि जी की ना खूपच अशी लाऊड उठून दिसते. त्याच्यावरती आपण मोत्यांची झालरीसुद्धा पाहतो, आणि मध्ये एक ब्रॉच लावलं जो की सुंदर दिसतोय. पगडीला या साईडला लटकनसुद्धा लावलेलं आहे, खूपच सुंदर दिसतं. आणि बाप्पाचा जो नाम आहे ना वरती बघू शकता कपाळावरती, पूर्ण बाप्पाचं असं कपाळ भरून असं नाम केलं, जो की खंडोबाचा जसा असतो तसा पूर्ण जसा खंडोबाचा असतो ना प्रॉपर तसा केलेला आहे. आणि बाप्पांच्या डोळ्यांची जी शाईन बघताना चमक बघा, बाप्पांच्या डोळ्यांच्यामध्ये पूर्ण असे चमकतात बाप्पाचे डोळे, खूपच सुंदर दिसतं. आणि बाप्पाच्या गळ्यामध्ये ना आपल्याला कावड्यांची आणि माळ आहे तिथे, आणि त्याला घंटेसुद्धा छोटे छोटे लावलेले आहेत. आणि बाप्पाचा जो शेला टाकला आहे ना, तो वाघाच्या स्किनप्रमाणे आहे, आणि कमरपट्टासुद्धा त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. बाप्पाचा जो धोतर आहे ना, तो असं एकदम पिवळा पितांबर डार्क मँगो कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. बाप्पाचा एक पाय खाली आहे इथे, आणि एक पाय असं वरती आहे, सिंहासनावरचा बाप्पा पाहायला मिळतो आपला. 2 फुटाचा हा मल्हार गणपती बाप्पा आहे. आता आपण पाहतो एक 2.5 फुटाचा महाराजावाला बाप्पा. किती सुंदर बाप्पा दिसतोय. बाप्पाच्या हातामध्ये ना किती मोठा त्रिशूल त्यांनी दाखवला, खूपच, जो की बाप्पापेक्षा थोडासा मोठा दिसतोय, खूप सुंदर दिसतोय तो. आणि बाप्पाची ज्वेलरीचं बघा किती सुंदर अशी ज्वेलरी पाहते ते आपल्याला, जे की स्काय ब्ल्यू कलरमध्ये यूज केले त्यांनी, पूर्ण डायमंड ज्वेलरी असणार आहे. आणि जो बाप्पाचं जो नाम दाखवलं, नामाच्या खाली ना खाली बघा असं छोटासा असं सूर्य दाखवलं, की खूप. आणि बाप्पाच्या कानामध्ये आपल्याला बालीसुद्धा पाहायला मिळते. आणि जो शेला दाखवला बाप्पाचा, तो पूर्ण असा भरलेला, असं एकदम भरजडीत शेला आपल्याला पाहायला मिळते. बघू बाप्पाचा धोतर जो आहे ना, तो डार्क असा व्हायलेट कलरमध्ये डार्क आहे कलर. आणि बाप्पाला ना डबल फर्निचर आहे,
हा एक फर्निचर आहे आणि त्याच्यावरती एक फर्निचर आहे ज्याच्यावरती बाप्पा बसलेला आहे. एक पाय बाप्पाचा खाली असा गादीवर आहे आणि एक पाय असं वरती. ओव्हरऑल असा बाप्पा असणार आहे जो की 2.5 फुटाचा महाराज आहे. आता आपण पाहतोय हा वर पाय सिंगल लोड गणपती बाप्पा. हा बघू शकता खूपच सुंदर असा बाप्पा. या डार्क पिंक कलरमध्ये बाप्पाचा धोतर येणार आहे आणि ब्लॅक कलरमध्ये बाप्पाची शाही लेस लावली आहे त्या धोत्राला आणि प्रॉपर असं प्युअर एकदम व्हाईट कलरमध्ये बाप्पाचा शेला आहे आणि त्याला डार्क गोल्डन अशी लेस लावलेली आहे आणि पूर्ण पिंक टोनमध्ये बाप्पाला सजवलेला आहे. असा बाप्पाचा लुक असणार आहे. बाप्पाचं जो नाम बघताय ना बघा, त्रिशूल किती एकदम असं शार्प दाखवलं आणि बाप्पाचे डोळे तर बघू शकता खूपच सुंदर आणि एकदम असे जिवंत डोळे वाटतात बाप्पाचे. खूप सुंदर असा लुक असणार आहे बाप्पाचा ओव्हरऑल.